नमस्कार मित्रांनो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम केवळ 9 शब्दांचा हा अभंग, पण यात साठलेलं सामर्थ्य एवढं मोठं आहे की साक्षात मृत्यूचा काळ असणारा यम देखील थरथर कापतो असं म्हटलं जातं. पण का? फक्त नाव घेतल्याने यम का घाबरतो? आणि तुकोबांना यातून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ओळींचा सखोल आणि रसाळ भावार्थ समजून घेणार आहोत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या या अजरामर ओळी आध्यात्मिक शक्तीने भारलेल्या आहेत. या ओळींचा अर्थ केवळ भीती घालणे असा नसून तो नामस्मरणाचे सामर्थ्य सांगणारा आहे. तुकाराम महाराज स्वतःचे नाव घ्यायला सांगत नाहीत, तर ते हरिनामात इतके एकरूप झाले आहेत की त्यांचे नाव म्हणजेच विठ्ठलाचे नाव झाले आहे. जेव्हा एखादा भक्त देवाशी एकरूप होतो तेव्हा त्याच्या मुखातून निघणारे शब्द मंत्रासारखे प्रभावी ठरतात. येथे यम म्हणजे केवळ मृत्यूचा देव नाही, तर तो आपल्या मनातील भीती, वासना आणि अहंकार यांचे प्रतीक आहे. जो माणूस सतत भगवंताच्या नामात दंग असतो त्याला मृत्यूची भीती उरत नाही. ज्याला मृत्यूची भीती नाही त्याला पाहून साक्षात यमराजही चकित होतात आणि लांब पळतात. समजा एखादा लहान मूल अंधारात जाण्याला घाबरत आहे, पण जेव्हा त्याच्या वडिलांचा हात त्याच्या हातात असतो तेव्हा तो निधड्या छातीने अंधारात चालतो. त्याला माहिती असते की वडील सोबत आहेत. संसाराच्या या अंधारात जेव्हा आपण तुकाराम किंवा ईश्वराचे नाव घेतो तेव्हा ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. मग मृत्यूसारखे संकटही आपल्याला घाबरवू शकत नाही. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.